नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने तूप कसं काढायचं ते दाखवणार आहे। तर इतकी सोपी पद्धत याआधी कोणीही दाखवली नसेल आणि यापेक्षा सोपी पद्धत कुठलीच असू शकत नाही। तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे माझ्याकडे ही 15 दिवसाची साय आहे। तर ती कशी स्टोर करून ठेवली होती, तर ती फ्रीजरमध्ये मी ठेवली होती। तर अशा प्रकारे तुम्ही फ्रीजरमध्ये ही साय जर ठेवली ना, तर 2 काय 3 महिनेसुद्धा तुमची साय खराब होणार नाही, म्हणजे मलाई खराब होणार नाही आणि ती त्याचा तुम्हाला वाससुद्धा येणार नाही। जर खाली ठेवली ना तर 3 ते 4 दिवसातच मलाई खराब होते आणि त्यामुळे तुपालाही वास येतो। तर अशा प्रकारे तुम्ही फ्रीजरमध्ये साठवून ठेवा आणि भरपूर दिवसांनी तूप काढा। नेहमी काढण्यापेक्षा भांडेही लागतात जास्त आणि नेहमी काढणं म्हणजे तूप होणं, हात खराब होतात, सगळे भांडे तेलकट होतात। तर अशा प्रकारे तुम्ही जास्त दिवस स्टोर करून ठेवा आणि नंतर काढा। तर आता इथे आपल्याला त्यामध्ये मी 1 मोठा चमचा दही टाकलेले आहे आणि त्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते बघू शकता, तर त्याचं मॅजिक तयार होतं। तर बघा, अशा प्रकारे हे मॅजिक तयार झालेलं आहे। तर आता हलवून बघा, तर अर्ध लोणी इथंच आपलं तयार झालेलं आहे। आता याला पुढे एक आपल्याला ट्रिक करायची आहे, तर ती काय करायची आहे ते बघूया आपण। तर ही सगळ्यात सोपी, आपल्याला लोणी वगैरे अजिबात न काढता तर भरपूर असं तूपसुद्धा आपलं निघणार आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना। तर आता हे डायरेक्टली आपण न हलवता, याचा न लोण्याचा गोळा काढता आपल्याला हे तूप बनवायचं आहे। तर इथे ना आपल्याला रवी लागणार आहे, ना मिक्सर लागणार आहे, ना आपल्याला ब्लेंडर लागणार आहे कुठलं, फक्त चमच्याने आपण हे तूप काढू शकतो। आता पातेलं लगेच गॅसवर ठेवायचं आहे आणि पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे गॅसवर। तर ही प्रोसेस सुरुवातीला आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे आणि उकळी आली की गॅस कमी करायचा। तर बघा, आता उकळी आलेली आहे, तर तुम्हाला यामध्ये तूपसुद्धा दिसत असेल। तर पूर्ण आता हे आपल्याला वितळून घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे लगेच आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, तर इथे तुम्हाला वरती तूपसुद्धा दिसत असेल। तर अर्धी प्रोसेस तर आपली इथेच झालेली आहे, तर तूप निघालेलं आहे। तर आता त्यासाठी अजून एक ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे। तर एक ग्लास घ्यायचा आहे, तर त्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकायचे आहे आणि कडेला असे आपल्याला पातेल्याच्या ठेवायचे आहे आणि हे पातेलं आपल्याला फ्रीजमध्ये रात्रभर असं ठेवायचं आहे, म्हणजे 12 तास जवळपास। तर आता इथे आपलं बघा, तूप वरती आलेलं आहे आणि खाली जे राहिलं असेल ना ते ताक आणि जी तुपाची बेरी निघते ना, तर ती, किंवा त्याला तुम्ही पनीरसुद्धा जे आपण ताकापासून पनीर काढतो ना, ते खाली तयार होतं। तर आता जे पाणी एक्स्ट्राचं असेल ना, तर ते होलमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणून त्यासाठीच आपल्याला हा ग्लास असा इथे ठेवायचा आहे। किंवा ग्लास नसता ठेवला ना तर तुम्ही यातलं पाणी काढता आलं नसतं, म्हणून ग्लास ठेवून घेणं अगदी जरुरी आहे। तर आता इथे तुम्हाला वरती ताक आलेलं दिसत असेल, तर ते एक्स्ट्राचं ताक आपण आता हे काढून घेऊया। आता यामध्ये सुरुवातीला अजिबात आपण पाणी टाकलं नव्हतं, फक्त ही मलाई होती आणि त्याच हे ताक निघालेलं आहे। अजून खाली आपलं भरपूर ताक आहे। तर ते काय करायचं आपल्याला, आता इथे आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे, नॉर्मल पाणी टाकायचं नाही, नाहीतर तूप जे वरचं आलेलं आहे ना ते वितळून जाईल। आता ह्यामध्ये मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि ते चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आतमध्ये जेवढा चमचा आपला जाईल ना, तर तेवढा चमचा टाकून जेवढं मोकळं करता येईल तेवढं मोकळं करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि ते ताक आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। आता हे ताकसुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही, यापासून तुम्ही पनीर काढून त्याच्या पेढे वगैरे बनवू शकता। तर ते पेढे कसे बनवायचे, तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, तर एका सुरीनी किंवा चमच्याने आपल्याला ही वरची जे लोणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे, अलगद काढून घ्यायचं आहे। तर त्याचे तुकडे झाले तरी काही हरकत नाही। तर बघा, असे लोण्याचे गोळे आपल्याला निघतील आणि वरती खाली आपलं जे ताक राहील ना, तर एक्स्ट्राच्या साईचा जो बेरीचा भाग असतो तो राहतो आणि वरती लोणी राहतं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि खालचं जे आहे ते काढून मी त्याचं पनीर बनवलेलं आहे। तर पनीरचा व्हिडिओ मी बनवलेला नाही,
कारण व्हिडिओ खूप मोठा होता. आणि पनीर कसं बनवायचं तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तिथे टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर बघा, यामध्ये अजिबात आता तूप वगैरे नाही, आणि थोडंफार असेल ना तर ते पनीरमध्ये गेलं तर पनीरसुद्धा सॉफ्ट होतं. तर आता हे आपल्याला त्याच पातेल्यात पुन्हा आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, आणि गॅस चालू करून आता याचं आपल्याला आता तूप बनवून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे, थोडी लांब आहे, पण बनवायला अगदी सोपी आहे. वेळ लागतो, 2 दिवस लागतात, पण बनवायला तुम्हाला अगदी तामझाम करायला लागत नाही. एकाच भांड्यामध्ये तुम्ही हे तूप बनवू शकता. तर बऱ्याच वेळा आपण मिक्सर वापरतो, ब्लेंडर वापरतो, रवी वापरतो, 2-2 भांडे काढतो, त्यावेळेस भरपूर असे तेलकट भांडे होतात. तर ते भांडे तुमचे जास्त एक्स्ट्राचे निघणार नाही, आणि याला मेहनतही खूप कमी लागते, आणि हलवायला आपल्याला खूप हात दुखतात, आणि मिक्सरला जर लावलं तर मिक्सरचे भांडे खराब होतात. तर ती करण्याची तुमची प्रोसेस जर तुम्हाला चुकवायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही एकदा काढून बघा, आणि हे तुम्हाला आटवायलाही वेळ लागणार नाही. तर बघा, ऑलरेडी वितळल्यानंतरच तुम्हाला वरती भरपूर असं तूपसुद्धा दिसत असेल. 10 मिनटात आपलं तूप तयार होतं, आणि तुम्हाला कमी गॅस वगैरे सुद्धा ठेवायची गरज लागणार नाही. फास्ट गॅसवर तुम्ही हे पूर्ण बेरी याची जाळून घेऊ शकता, आणि जी खाली बेरी निघालतात त्याच्यापासून तुम्ही पेढेही बनवू शकता. पण थोडीशी माझ्याकडून खाली लागलं होतं, त्याच्यामुळे मी याचे काही बनवलं नव्हतं, टाकून दिलं. आता हे आपण गाळून घेऊया. आणि कलर अगदी ओरिजिनल पिवळा आलेला आहे. हळद वगैरे मी कुठलाही कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही, कारण हे माझं गीर गाईचं आम्ही दूध आणतो ना, तर त्याचा ही मलाई आहे, तर त्यापासूनच हे तूप मी काढलेलं आहे. तर 15 दिवसाच्या मलाईमध्ये बघा किती तूप निघालेलं आहे. तर मी बरणीत टाकलं ना तर जवळपास 1.25 ते 1.5 लिटर तूप निघालं होतं. तर बघा असं किती एकदम ट्रान्सपरंट असं तूप तयार झालेलं आहे, आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे कसं झालेलं आहे. तर बघा, असं आता मी हे पूर्ण दिवस असंच बाहेर ठेवलं ना तर असं नॉर्मल टेम्परेचरला आलं ना, आणि नंतर एकदम दाणेदार असं तूप झालेलं आहे. कुठलाही केमिकलचा कलर न वापरता, हळद न वापरता. बरेच लोक काय करतात, कलर येण्यासाठी हळद वापरतात, त्यामुळे गाईचं दूध हे पिवळं दिसतं. पण बाजारातल्या तुपामध्ये सुद्धा असंच हे टाकतात, कुठलेही तुपं देतात आणि त्यामध्ये हळद वगैरे कलर टाकतात, आणि आपल्याला सांगतात की हे गाईचं दूध आहे. तर ते तुम्हाला चुकवायचं असेल तर तुम्ही गिरगाईचं तूप हे प्यायलाही चांगलं असतं, शरीराला थंडावा देणारं असतं. तर असं तूप तुम्ही नियमित जर वापरलं ना तर ते लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा गाईचं दूध चांगलेलं आहे. म्हशीचं दूध तर शक्यतो खाऊ नाही म्हणतात, कारण बुद्धीसुद्धा म्हशीसारखी होते, म्हणून म्हशीचं दूध टाळून आपण जर गिरगाईचं दूध घेतलं ना तर थोडाच फरक असतो, 10-20 रुपयाचा. तर अशा प्रकारे तुम्ही गिरगाईचं दूध आणून त्याची मलाई घरच्या घरी तूपही काढू शकता, कारण हे तूपसुद्धा खूप महाग असतं बाहेर जर घ्यायला गेलं तर. हे नक्की करून बघा.